नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका, एकमेकाला शेअर करा। आता आरटीओची पेपरलेस सेवा, फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे। घर बसल्या कामं करायची आहेत आणि प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही ऐकत राहा, शेअर करत जावा। दुसरं म्हणजे आपापल्या वाहनांचे पेपर आहेत ते प्रत्येकानं अपडेट ठेवा आणि प्रत्येकानं मोबाईलमध्ये एम परिवहन ॲप हे डाउनलोड करून घ्या की जेणेकरून तुमच्या वाहनाचं स्टेटस त्यावरती बघता येतं। तुमच्या गाडीवरती गुन्हा काय आहे किंवा काय दंड किती आहे, म्हणजे हे तुम्हाला ॲप डाउनलोड केलं पाहिजे आणि तुमच्या गाडीचं स्टेटस बघता येईल। तुमचा इन्शुरन्स कधी संपतोय, पासिंग कधी आहे, फिटनेस कधी आहे आणि सगळे दंड जे आहेत ते ऑनलाईनला जुडलेले आहेत। म्हणजे हवालदारांना जर तुमचा फोटो काढला 8,000, 10,000, 12,000, 15,000पर्यंत फाईन येतो। तर पेपर जर तुमचे अपडेट नसतील तर तुम्हाला हे मोठे दंड येतात। वाहनाचे परवाने, आता समजा रिक्षा आहे किंवा टॅक्सी आहे, यांचे जर परवाने संपले असतील तर तुम्हाला वैध परवाना नसेल तर 10,000पर्यंत दंड होतो, परवान्याच्या अटीचा भंग। आणि आता प्रत्येकानं तुम्हाला आपापली वेळेत परमिट नूतनीकरण करून घ्यायचे आहेत, पासिंग करून घ्यायचे आहेत। आता पासिंगसाठी तुम्ही उशिरानं पासिंग करता आणि वेळेत करणार जे नाहीत त्यांच्यासाठी बी आता लवकरच कायदा होतोय की 50 रुपये जो दंडाचा कायदा आहे पर डे की उशिरा फिटनेस नूतनीकरण करणाऱ्याला, तो बी आता लागू होईल की आता जवळजवळ 30-40% गाड्या ह्या कुणाचा इन्शुरन्स नाही, कुणाचा पासिंग नाही, कुणाचं परमिट सप्लाय, लायसनच नाहीत, रिक्षाचे तर बिल्लेच नाहीत, बेकायदेशीरपणे चालतात आणि मग कुठं अपघात वगैरे झाला, काय झालं तर धोका निर्माण होतो। हे मात्र प्रत्येकानं विसरू नका। त्यासाठी आपापल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा। आपलं लायसनसुद्धा बघा प्रत्येकानं, रिन्युअल कधी आहे किंवा किती दिवसांनी होणार आहे। तुम्ही एक दिवस अगोदरी लायसन ऑनलाईननं तुम्ही ते नूतनीकरण करू शकता। म्हणजे आरटीओला न जाता ही कामं करायची आहेत। प्रत्येकानं एम परिवहन ॲप आणि डिजिलॉकर ही 2 ॲप्लिकेशन जे आहेत ते आपापल्या मोबाईलमध्ये टाका। तुम्ही गाडीचा नंबर त्याच्यात टाकला की तुमचं स्टेटस मिळतं। कुठल्याही गाडीचा जर तुम्ही नंबर टाकला तर ती गाडी ब्लॉक आहे का, इन्शुरन्स कधी संपला, हे सर्व तुम्हाला दिसतं। हे मात्र विसरू नका। पण त्याचं नाव पत्ता दिसत नाही, पण तुम्ही CC नंबर, इंजिन नंबर टाकला आणि OTP आला, जर तुम्हाला नाव पत्ता बघायचा असेल तर त्या वाहनाचा त्या एम परिवहन ॲपवरती CC नंबर, इंजिन नंबर जर टाकला तरी तुम्हाला ते त्याचा पत्ता बी कळू शकतो। OTP येतो, आधार लिंक मोबाईल। प्रत्येकानं आपापले मोबाईल आधार लिंक जे आहेत ते तुम्ही RTOमध्ये सिलेक्ट करा। ज्यांची जुनी लायसन आहेत, कागदपत्र आहेत, त्यांनी अपडेट करून स्मार्ट कार्डमध्ये बनवून घ्या। पेपरलेस सेवा चालू झालेली आहे। आता RTOला कुठलंही जाण्याची गरज नाही आणि आपलं वाहन पासिंग झाल्यानंतर आता RTOवरला फिटनेस काय मागायचं नाही, त्या गुरुला बी मागायचं नाही, कुठल्या दलालानं गाडी पास केली ते बी मागायचं नाही। ऑनलाईननं फिटनेस काढून घ्यायचं आणि ते 48 तासात जर तुमचं वाहन पासिंग झाल्यानंतर फिटनेस जर त्या अधिकाऱ्यानं जोडलं नाही तर तुम्ही मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, आयुक्त, परिवहन सचिव, मुख्य सचिव यांना तुम्ही मेलद्वारे तक्रार करा। 48 तास झालं मला इकडे हवालदार पकडतात, माझं ते RTOने ह्या अधिकाऱ्याने माझी गाडी पास केली आणि ऑनलाईनला जोडलं नाही, त्याच्यावर निलंबनाची कारवाई करा। ही तक्रार बी प्रत्येकानं आता केली पाहिजे। तुम्ही जेवढ्या तक्रारी करणार, तक्रारीचा जर तुम्ही पाऊस पडला तरच तुम्हाला इथनं भ्रष्टाचार तर कमी होणार, तुमचे पैसे वाचणार, वाहतूक व्यवस्था सुधारली जाणार। हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक न्याय मिळत राहील, तुमची बचत होईल आणि तुम्हालाही कायद्याचं ज्ञान होईल। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, पूर्ण व्हिडिओ ऐकत जावा आणि एकमेकाला शेअर करा, कमेंट बी करा। धन्यवाद।